नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वाळूचे किल्ले बांधले जात आहेत की पाडले जात आहे हे समजायला मार्गच नाही. कारण ज्या दोन पक्षांनी एकमेकांना संपविण्याचा विडा उचलला होता त्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर हजेरी लावली. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना मध्यरात्रीच्या अंधारात शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारात पोहोचले. ही केवळ मतदारसंघातील कामांची भेट होती की महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाराजकीय भूकंप घडवण्याची पूर्वतयारी? आजच्या व्हिडिओत या गुप्त राजकीय बैठकीमागे काय इनसाइड स्टोरी आहे याचं सविस्तर विश्लेषण आपण आज करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. नागपूर किंवा मुंबईतील विधिमंडळ अधिवेशनाचा काळ हा नेहमीच राजकीय खेळींसाठी ओळखला जातो. पण यावेळेचं अधिवेशन काही वेगळंच वळण घेताना दिसतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे थेट सिल्वर ओकवरून निघाले आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. दुसरीकडे अजित पवार गटाचे चाणक्य मानले जाणारे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील तिथे दाखल झाले होते. जवळपास 1.25 तास या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बंद दाराआड चर्चा झाली. आता विचार करा, ज्या दोन गटांमध्ये सध्या न्यायालयीन आणि राजकीय लढाई सुरू आहे ते एकाच वेळी मुख्यमंत्र्यांना का भेटतात? या नेत्यांनी ही भेट स्वतंत्र आणि शासकीय कामासाठी असल्याचा दावा केला असला तरी राजकारणात टायमिंगला फार महत्त्व असतं. या गुप्त बैठकीची ठिणगी पडण्यापूर्वीच विधिमंडळ अधिवेशनादरम्यान दोन्ही राष्ट्रवादींच्या गोटात प्रचंड मोठ्या अंतर्गत हालचाली सुरू होत्या. खास सूत्रांची माहिती सांगते, या राजकीय वर्तुळातील सर्वात मोठी इनसाइड स्टोरी काय आहे ते पण मी आता तुम्हाला सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्यासाठी पडद्यामागे वेगाने हालचाली करत आहेत. शरद पवार गटातील बहुतांशी आमदार आणि खासदारांना केंद्र आणि राज्यातील सत्तेत सहभागी होण्यात रस आहे. त्यांची भाजपसोबत जुळवून घेण्याची इच्छा देखील आहे, जेणेकरून मतदारसंघात निधी आणि विकास कामं वेगाने करता येतील. या आमदारांची मनधरणी करण्यासाठी आणि रणनीती ठरवण्यासाठीच अधिवेशनादरम्यान शरद पवार गटाची एक अत्यंत गुप्त बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर लगेचच जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जातात. हा निव्वळ योगायोग नक्कीच असू शकत नाही. अर्थात हा खेळ फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, याचे धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत जोडले गेले आहेत. दिल्ली कनेक्शन नेमकं काय आहे हे पण मी सांगतो. दिल्लीतील राजकीय सूत्रांकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे संसदेच्या आगामी अधिवेशनात केंद्र सरकार अत्यंत महत्त्वाचं समजलं जाणारं 131वे घटना दुरुस्ती विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला प्रादेशिक पक्षांच्या, विशेषतः महाराष्ट्रातील खासदारांच्या आणि नेत्यांच्या मोठ्या समर्थनाची गरज आहे. देशात नवीन मतदारसंघ तयार करणं आणि खासदारांची संख्या वाढवणं यासाठी ही घटना दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही गटांच्या नेत्यांना एकत्र बोलवून याच राष्ट्रीय समीकरणावर चर्चा केली असावी अशी माहिती आता समोर येऊ लागली आहे. विशेष म्हणजे या गुप्त बैठकीचे पडसाद आता महाविकास आघाडीतही उमटू लागले आहेत. मित्रपक्ष असलेल्या शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे गटात या भेटीमुळे मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं आहे, जर तुम्ही आमचे मित्रपक्ष आहात तर मध्यरात्री मुख्यमंत्र्यांसोबत काय खलबतं सुरू होती हे महाराष्ट्राला एकदा स्पष्टपणे सांगा.
दुसरीकडे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की आमच्या मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांच्या पत्रांवर सह्या घेण्यासाठी आणि प्रशासकीय मंजुरीसाठी ही भेट होती. यात कोणताही राजकीय अजेंडा नव्हता. पण सामान्य जनतेलाही माहीत आहे की 1.25 तास चालणाऱ्या मध्यरात्रीच्या बैठकांमध्ये फक्त विकास कामांच्या पत्रांवर चर्चा होत नाही. थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काही दिवसात किंवा विधानसभा निवडणुकांच्या आधी पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत. आमदारांची अस्वस्थता, दोन्ही राष्ट्रवादींचे पडद्यामागील हालचाली आणि दिल्लीतून फिरणारी सूत्र या सगळ्यांचा केंद्रबिंदू ठरली आहे वर्षा बंगल्यावरील ती गुप्त बैठक. तुम्हाला काय वाटतं? शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येतील का, की भाजप महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हे राजकीय विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच खऱ्याखुऱ्या इनसाईड स्टोरीजसाठी त्र्यंबक कापडे डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.